संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. रस्त्याची पोलखोल करणाऱ्या शालकरी मुलींना आदित्य ठाकरेंकडून सायकल भेट. खड्डेमय रस्त्याची व्यथा छत्रीचा माईक करून पत्रकारांच्या शैलीत मांडणाऱ्या कोंदिवडे खांडपे येथील शालकरी मुलींचा व्हिडिओ महाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत प्रचंड व्हायरल झाला होता. गेल्या 4-5 दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये या मुलींच्या व्हिडिओची चर्चा सुरू होती. या व्हिडिओची दखल घेत मंगळवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील युवा सेनेच्या टीमला संबंधित गावामध्ये पाठवले. तसेच त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मुलींशी संवाद साधून त्यांना सायकल भेट देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत बुधवारी सायंकाळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुलींना सायकली भेट देण्यात आल्या. सायकल मिळाल्यानंतर मुलींनी आनंदाने सायकल सवारी करत आनंद व्यक्त केला. यावेळी नेहा घारे हिने आदित्य ठाकरे आणि उपस्थितांचे आभार मानले. यावेळी युवासेना कर्जत विधानसभा चिटणीस कल्पेश खडे, कर्जत तालुका अधिकारी पंकज मसे, नेरळ जिल्हा परिषद उपतालुका अधिकारी अक्षय चव्हाण, बीड जिल्हा परिषद समीर पेठे, नेरळ शहर उपयुवा अधिकारी राहुल भाटकर, कॉलेज कक्ष विधानसभा अधिकारी साहिल मगर, शाखा प्रमुख परशुराम लोबो, शिवसैनिक योगेश थोरवे, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते. तर आमची जी रील व्हायरल झाली त्या संदर्भात आदित्य साहेब ठाकरे यांनी त्या रीलची दखल घेऊन आम्हाला काल कॉल केलता. ते बोललेले की आम्ही तुम्हाला उद्या सायकल देऊ आणि त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला. आज इथं युवा सेनेचे कर्जाचे सर्व पदाधिकारी इथं आले आहेत. तर आम्ही आमच्या सर्व जणींकडून त्यांचे आभार. गेले 7 ते 8 दिवस ज्या रोडची ज्या विद्यार्थ्यांनी एक रील्स त्यांनी व्हायरल झाली आणि त्या रील्सची दखल पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण दिल्लीपर्यंत ती रील्स या विद्यार्थ्यांची रील्स पोहोचली आणि या रील्सच्या माध्यमातून आमचे युवासेना प्रमुख सन्माननीय आमदार आदित्य साहेब ठाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन काल रात्री युवा सेनेची कोर कमिटी रात्री या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आली होती आणि या भेटीमध्ये आदित्य साहेबांनी स्वतः फोन लावून त्यांची दखल घेऊन त्यांना खूप खूप अभिनंदन केलं आणि या आदित्य साहेबांनी त्यांना आवाहन केलं की याच्यापुढे तुमचा आवाज हा कंटिन्यू पोचला पाहिजे, अन्यायाविरुद्ध आवाज तुमचा कंटिन्यू पोचला पाहिजे. आदित्य साहेब असे बोलले की आम्ही तुमच्यासोबत कायमचे सोबत आहेत. आणि आदित्य साहेबांनी न कळत एक प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही शाळेमध्ये जात असता तर त्या शाळेमध्ये जाता तुम्ही कशा प्रकारे जाता, वाहन असतं की कशा प्रकारे. तर त्यांनी फक्त बोललं की आम्ही चालत जातो. तर आदित्य साहेबांनी ताबडतोब त्यांना एक शब्द दिला की तुम्हाला उद्याच्या उद्या सायकल माझ्याकडून येतील आणि ते आम्ही नितीनदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण युवासेना असेल, कर्जतचे पदाधिकारी असतील, शिवसेना असेल, तात्काळ सायकल घेऊन आदित्य साहेबांच्या पुढाकाराने ही सायकल आम्ही त्यांना भेटवस्तू दिलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना आम्ही युवासेनेकडून एकच सांगतो, याच्यापुढे सुद्धा तुम्ही आवाज उठवत राहा. आम्ही युवासेना म्हणून तुमच्या कायम सोबत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या शाळकरी मुलींनी जे सरकारचे डोळे उघडण्याचं काम केलं ते खूप एक अविस्मरणीय आहे. आणि या मुलींची जी रील व्हायरल झाली ती फार संसदेपर्यंत पोचली. त्याची दखल घेत आमचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांनी यांच्याशी कॉलवर संवाद साधून यांना जे प्रोत्साहन देण्याचं काम केलं त्यासाठी आम्ही युवा सेनेतर्फे कर्जत मार्फत त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.